हॅलो नमस्कार, मी उर्मिला. तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान येथे. तर आमच्या गावापासून एक 15 किलोमीटरवरतीच हे येडेनिपाणी म्हणून गाव आहे आणि तिथेच हा मल्लिकार्जुन डोंगर म्हणून एकदम फेमस देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे हे. आणि त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलो होतो. मुलांना पण सुट्ट्या होत्या आणि त्यांना ट्रेकिंग करायचं होतं. त्यामुळे आम्ही नेहमी मच्छिंद्रगडाला, किल्ले मच्छिंद्रगड येथे जातो. तर ह्या वेळेस म्हटलं एका वेगळ्या ठिकाणी जाऊया. तर मल्लिकार्जुन ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर या डोंगराला 700 पायऱ्या आहेत आणि हा डोंगर पूर्णपणे खडा डोंगर आहे. जरा थोडंसं चालताना खूप त्रास होतो, दम लागतो आणि त्यामुळं आम्ही थांबत थांबत इथे लाडू देखील चालायला लागलेला आहे, डोंगर चढायला लागलेला आहे आणि दिदू परत खाली ये जा करत आहे. आणि तुम्ही पाहू शकता तर असा डोंगर आहे आणि अशा पायऱ्या आहेत डोंगराला. आणि पावसाळ्यामध्ये या डोंगराचं दृश्य एकदम सुंदर आणि एकदम हिरवागार डोंगर होता हा. तर हर्षू मागे राहिला होता, त्याला कंटाळा आला होता तो डोंगर चढण्याचा आणि मी येतच नाही म्हणून तो मागेच राहिला होता. तर आम्ही असंच थोडं थांबत पुढे निघालो. तर पुढे आल्यानंतर आम्हाला हे 76 वर्षाचे आजोबा आणि आजी भेटल्या. तर एवढं जास्त वय झालेलं असून सुद्धा ते हा इतका अवघड डोंगर चढून आले होते आणि त्यानंतर त्यांना पाहून आम्हाला लाजल्यासारखं झालं. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नवीन जोशाने डोंगरावरती चढायला सुरुवात केली आणि थोडासा डोंगर राहिला होता, थोड्याशा पायऱ्या राहिल्या होत्या जायला. आणि तुम्ही हा डोंगराच्या वरतून हा नजारा पाहू शकता. सगळी छोटी छोटी शेतं दिसत आहे. फायनली आम्ही डोंगरावरती पोचलो. तर डोंगरावरती बरीच वर्दळ होती, गजबज होती लोकांची. तर दुकानं आहेत आणि हे मंदिर आहे. तर आम्ही बाहेर संपूर्ण मंदिराचा परिसर बघून घेतला. तर डोंगरावरून इतकं छान खालचं दृश्य दिसतं, अप्रतिम. डोंगर चढल्यामुळे सगळ्यांनाच तहान लागली होती, सगळे दमले होते. त्यामुळे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि फ्रेश झालो आणि त्यानंतर आतमध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो. ज्यांना ज्यांना असे गड किल्ले डोंगर चढायला आवडतात त्यांच्यासाठी हा गड एकदम छान आहे. आणि त्यानंतर आम्ही या मंदिरामध्ये गेलो. तर आतला हा मंदिराचा परिसर आहे. तर या ठिकाणी एका साईडला मंदिर आहे, एका साईडला जेवायला बसण्यासाठी सोय होती, असा मंडप होता. तर तुम्ही देखील ह्या मंदिराला भेट देऊ शकता या डोंगरावरती. आणि तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना देखील असे गड किल्ले डोंगर दाखवू शकता. आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आत दर्शनासाठी गेलो. तर संपूर्ण दगडी बांधकाम होतं आणि छोटी छोटी मंदिरं होती आणि तुम्ही पाहू शकता. तर सगळं आम्ही आधी बघून घेतलं, मुलांना देखील दाखवलं कशा प्रकारे दगडामध्ये असं बांधकाम केलेलं आहे, खोदकाम केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये गेलो, जिथे मल्लिकार्जुन देवाचे हे शिवलिंग होतं आणि त्या ठिकाणी असं दर्शन घेतलं. आणि एकदम उन्हातून आल्यानंतर एकदम छान आणि प्रसन्न असं वाटलं. त्यानंतर आम्ही तिथल्या पुजारी काकांना या मंदिराविषयी माहिती विचारली. अगस्त्य ऋषींची पूर्वीची पहिली स्थापना आहे ती. अगस्त्य ऋषींनी ज्यावेळेला स्थापना केली त्यावेळेला कोल्हापूरवरून शंकर पार्वती येत असताना ते इथं उतरले. उतरल्यानंतर अगस्त्य ऋषींनी मल्लिकार्जुन या नावानं त्यांची स्थापना केली, पिंडीची. आणि ही स्थापना केल्यामुळं पूर्वीच्या कालखंडाचा जो भाग आहे तो त्यांनी जतन करून खाली दक्षिणेला नीळगंगा म्हणून ठेवली आणि उत्तरेला एक गंगा ठेवली. अशा दोन्ही याचं तिने पावित्र्य राखून आपल्या या स्थान स्थापन केले इथं. असं पूर्वीचा त्याचा तो इतिहास आहे.
आणि तो काशीखंडात त्याचा उल्लेख 6व्या अध्यायात आहे. हा. साधारण किती वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे? 400 वर्षापूर्वीच असेल. हा. अगस्त्य ऋषींचा काळ म्हणजे त्यावेळेचा. अगस्त्य ऋषींच्या काळात म्हणजे त्यावेळेस आहे. ती जी आहे ती पिंड पूर्व पश्चिम आहे. हो. ते अगस्त्य ऋषींची देवस्थानाची स्थापनेची जागा माहिती आहे. घेऊन म्हणजे आम्ही तपश्चर्येची मंदिराच्या जागा. बाहेर निघालो आणि त्यानंतर मुलांना आणि देखील शंकर डोंगर पर्वत चढून येत खूप भूक असताना लागली होती, त्यामुळे सगळ्यांनाच लागली होती भूक. त्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेर हवेशीर ठिकाणी जेवण करून घेतले. त्यानंतर तिथेच एकदम छान वातावरणामध्ये मुलांनी देखील एकदम खेळून मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि त्यानंतर घरी जायला निघालो. आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.